हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत ऑल ऑनगोईंग फार्मासिस्ट वॅकन्सी, ज्याच्यासाठी तुम्ही आता लगेचच ऍप्लिकेशन करू शकता. मित्रांनो, खूप सारे जे फार्मसी स्टुडंट आहेत ते मला मेसेज करतात आणि विचारतात, सर माझं डिप्लोमा झालेला आहे, सर माझं डिग्री झालेली आहे, तर माझ्यासाठी वॅकन्सी सांगा. सर या वॅकन्सीचं कसं आहे, आता ऍप्लिकेशन करू शकतो का, अशा खूप सारे क्वेश्चन विचारतात. आणि मित्रांनो, त्याच्यासाठी हा स्पेशल आपण व्हिडिओ बनवतोय, ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहेत, जेवढ्या पण वॅकन्सी आता चालू आहेत, ज्या परमनंट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्ही आता आज लगेचच ऍप्लिकेशन करू शकता, तर अशा सर्व वॅकन्सी मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जी DHSC महाराष्ट्रामध्ये खूप चांगली वॅकन्सी येणार आहे, त्याच्यासाठी आरडी फार्माने एक स्पेशल बॅच स्टार्ट केलेली आहे. तर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे, यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सोबतच आपण स्टडी मटेरियल पण स्टुडंटला प्रोव्हाइड करतोय. ज्यांना स्टडी मटेरियल पाहिजे त्यांनी पण या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर याच्यामध्ये मित्रांनो, ऑनगोईंग वॅकन्सी मध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट वॅकन्सी आहे ती म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर वॅकन्सी 2026 UPSC. तर मित्रांनो, UPSC थ्रू मित्रांनो 186 ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत. आणि याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ह्याचे ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेत. आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे तर ते म्हणजे 17 जुलै 2026 ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन या वॅकन्सीसाठी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, एज क्रायटेरिया जो असेल तर 30 एज ही एज क्रायटेरिया. आणि मित्रांनो, लोकेशन जे असणार आहे ते म्हणजे ऑल इंडिया लोकेशन असेल. आणि मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया या वॅकन्सीसाठी जे असणार आहे ते म्हणजे बॅचलर इन फार्मसी. त्याच्यानंतर मित्रांनो, जी सेकंड वॅकन्सी आहे ज्याच्यासाठी तुम्हाला आज लगेचच ऍप्लिकेशन करावं लागेल, कारण ह्याचं लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जे असणार आहे तर ते आज आहे. तर ते म्हणजे AMCRE 2026. तर मित्रांनो, AMCRE 2026 ची वॅकन्सी आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या एम्स मध्ये वॅकन्सी, अशा टोटल पोस्ट जर एम्स मध्ये आपण बघितल्या तर मित्रांनो, टोटल पोस्ट इथे 81 पोस्ट मित्रांनो सर्व असणार आहेत. तर त्याच्यासाठी मित्रांनो ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट झालेत आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी आहे ते आज आहे. त्याच्यासाठी आज तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन करा. आणि याचा एज क्रायटेरिया जो असेल तो 27 इयर इकडे एज क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन फीस जर आपण बघितली तर 3000 फीस ही जनरल साठी असेल. आणि मित्रांनो, 2400 रुपये हे कॅटेगरी साठी फीस असणार आहे. आणि याचं लोकेशन आपण बघितलं तर ऑल इंडिया लोकेशन आहे. आणि याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितला तर याच्यामध्ये बॅचलर इन फार्मसी, ज्यांचं बी फार्म झालेलं आहे आणि ज्यांचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, असे सर्व स्टुडंट ऍप्लिकेशन करू शकतात. फक्त इथे इम्पॉर्टंट आहे म्हणजे आज लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे नेक्स्ट वॅकन्सी आहे ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट वॅकन्सी आहे, ते म्हणजे इंडियन एअरफोर्स. तर मित्रांनो, इंडियन एअरफोर्सची पण वॅकन्सी आलेली आहे. आणि मित्रांनो, जे इंडियन एअरफोर्सच्या वॅकन्सीज असतात किंवा शिपाई फार्मा आर्मीच्या वॅकन्सीज असतात, त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पोस्ट समजत नाही. ह्याच्यासाठी अप्लिकेशन स्टार्ट डेट जी असेल ते असणार आहे मित्रांनो 6 जुलै 2026. आणि ह्याची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे मित्रांनो 26 जुलै 2026. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 26 जुलै 2026 च्या आधी अप्लाय करायचंय. त्याच्यानंतर एज क्रायटेरिया याच्यामध्ये 24 इयर आहे. त्याच्यानंतर फीस जर आपण बघितले तर 550 रुपये फीस असेल. आणि याचं लोकेशन ऑल इंडिया असेल. आणि याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जी असेल बी फार्म प्लस डिप्लोमा इन फार्मसी. आणि मित्रांनो, सगळीकडे ज्यावेळेस मी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतोय तिथे रजिस्ट्रेशन तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. रजिस्ट्रेशन कोणतं? PCIचं, म्हणजे आपलं सिम्पली मेडिकल लायसन्स जे असतं त्याचं रजिस्टर्ड फार्मासिस्ट तुम्ही असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जी नेक्स्ट वॅकन्सी आहे ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ती म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन युनानी मेडिसिन, म्हणजे CCRUM. तर याच्यामध्ये
गव्हर्नमेंटच्या पोस्ट ज्या परमनंट पोस्ट असतील त्या 9 पोस्ट असणार आहेत आणि ह्याच्यासाठी जे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट असणार आहे ती 1 जुलै 2026 आणि ऍप्लिकेशन क्लोज डेट जी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 31 जुलै 2026. आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कुठली कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची पोस्ट डिस्कस करत नाही. सर्व ज्या पोस्ट असणार आहेत, सर्व ज्या वॅकन्सीज आहेत त्या परमनंट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहेत आणि ह्यांचे नोटिफिकेशन आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेत. पण मित्रांनो काही स्टुडंट विसरतात, काही स्टुडंटला लक्षात येत नाही, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण स्पेशल बनवतोय. त्या व्हिडिओमध्ये आपण टोटल ज्या वॅकन्सीज आता ऑनगोईंग आहेत, ज्याच्या नोटिफिकेशन आलेले वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही सेपरेट पण बघू शकता. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट डेट वगैरे समजेल. आणि मित्रांनो तुम्ही तयारी करताय, तुम्हाला फार्मासिस्ट बनायचे, तर मित्रांनो जेवढ्या पण ऑपॉर्च्युनिटी येतात ती सेंट्रलची वॅकन्सी असेल, स्टेटची असेल, सर्व एक्झाम देणं गरजेचं आहे. तुम्हाला अनुभव येतो, अनुभव येऊन तुम्ही मित्रांनो तुमचं स्वप्न एखाद्या एक्झाम मध्ये तुमचं लक चालतं आणि तुमचं सिलेक्शन होतं. तर फार्मामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. जर आपण बघितलं तर आता सध्याला 5 वॅकन्सी म्हणजे 5 अपकमिंग एक्झाम तुम्ही देऊ शकता अपकमिंग डेज मध्ये. तर एका एक्झाम मध्ये होण्या एवढा अभ्यास तर आपल्याला करावा लागेल. तर मित्रांनो आता या वॅकन्सी मध्ये जर बघितलं CCRUM मध्ये एज क्रायटेरिया आहे 24 इयर. त्याच्यानंतर लोकेशन याचं ऑल इंडिया आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया बॅचलर इन फार्मसी आणि डिप्लोमा इन फार्मसी सोबतच रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असेल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट वॅकन्सी जी असणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही आज आत्ता अप्लिकेशन करू शकता ती म्हणजे CISF. तर मित्रांनो CISF जर बघितलं तुम्ही तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. तर याच्या टोटल पोस्ट जर बघितल्या तर मित्रांनो टोटल फार्मासिस्टच्या पोस्ट याच्यामध्ये 18 पोस्ट असणार आहेत आणि अप्लिकेशन स्टार्ट डेट जी असेल ती म्हणजे 8 जून 2026 अप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेत. आणि मित्रांनो याची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे, अप्लिकेशन क्लोज डेट ती असणार आहे 7 जुलै 2026. आणि याच्यामध्ये जर एज क्रायटेरिया बघितला तर 28 इयरचं एज क्रायटेरिया आहे आणि याच्यामध्ये फीस जी असेल ते 100 रुपये फीस आहे. आणि परत ही वॅकन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, सो ऑल इंडिया याच्यामध्ये असेल. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे तो म्हणजे बॅचलर इन फार्मसी सोबतच डिप्लोमा इन फार्मसी. हे सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात आणि सोबतच तुम्हाला PCIचं रजिस्ट्रेशन इकडे लागणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर टोटल अशा 5 डिपार्टमेंट मध्ये वॅकन्सीज आहेत ज्याच्यासाठी आता अप्लिकेशन करू शकता. ड्रग इन्स्पेक्टर UPSC, MCRE लास्ट डेट आहे आज. त्याच्यानंतर इंडियन एअरफोर्स, त्याच्यानंतर CCRUM सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन युनानी मेडिसिन आणि लास्ट सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस. तर मित्रांनो या सर्व वॅकन्सी ज्या आहेत त्याच्यासाठी फायदा घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि लवकर अपडेट पाहिजे असतील तर RD फार्माला सबस्क्राईब करा. DHSC बॅच जॉईन करायची असेल यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. स्टडी मटेरियल घ्यायचंय याच्यावरती मेसेज करू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.